हाय फ्रेंड, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. इथे बघा, खूप मस्त होते, खायला अप्रतिम लागते, एकदम टेस्टी होते. इथे पाहू शकता तुम्ही किती मस्त आणि सुंदर आपली शेंगदाण्याची चटणी दिसत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी काव्याज रेसिपी अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी एक पावशर भरू शेंगदाणे घेतले आहेत, मस्त साफ करून घेतले आहेत, स्वच्छ निवडून. इथे तुम्ही पाहू शकता एक पावशर आहेत हे शेंगदाणे. मस्त. आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि पॅनमध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. तेल वगैरे सुरुवातीला टाकायचं नाही आहे. असे शेंगदाणे 5-10 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त देखील कलर चेंज होऊ द्यायचा नाही, थोडेसे हलके भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला फक्त शेंगदाण्यावरचं जे साल आहे म्हणजे टरफल ते काढून घ्यायचं आहे. त्यामुळे 2-3 मिनटं व्यवस्थित असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या शेंगदाण्याचा कलर बदलला आहे आणि एकदम इझिली ही शेंगदाण्यावरचं साल निघत आहे, म्हणजे टरफल जे म्हणतो आपण ते. इथे तुम्ही पाहू शकता. आता आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत, म्हणजे हे थंड लवकर होतील. इथे तुम्ही पाहू शकता. आता एका मी प्लेटमध्ये हे सर्व शेंगदाणे काढून घेणार आहे. इथे बघा मस्त कलर छान आपल्या शेंगदाण्यांना आला आहे आणि इझिली याच्यावरचं टरफल देखील निघत आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा खूप मस्त आपले शेंगदाणे झाले आहेत तयार. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि 1-2 मिनटं थंड होऊ देऊ आणि नंतर ना हे असं चोळून घ्यायचं आहे. खूप जास्त थंडही नाही करायचं. खूप जास्त थंड केल्यावर ही छान मस्त निघतात. इथे बघा मी सर्व शेंगदाण्याचं वरचं टरफल काढून घेतलं आहे आणि शेंगदाणे व्यवस्थित साफ करून घेतले आहेत. परत आता मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. इथे मी थोडंसं तेलाचा कमी वापर केला आहे. तुम्हाला हवं असेल तर आणखीन थोडं तेल वापरलं तरी चालेल. आता जे शेंगदाणे आपण टरफल काढून घेतलं होतं, साल काढून घेतलं होतं, ते शेंगदाणे पॅनमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि 2-3 मिनटं चांगले मस्त तेलामध्ये मस्त खरबूज रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, ते देखील तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त 1-2-3 मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. लसूण टाकल्यामुळं शेंगदाण्याच्या चटणीचा खूप मस्त फ्लेवर येतो. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे असं केल्यानं शेंगदाण्याला व्यवस्थित असं मीठ लागलं जातं आणि आपली चटणी मस्त खूप छान होते. त्यामुळे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त व्यवस्थित असं शेंगदाण्यांना सर्व मीठ लागलं आहे. इथे बघा. आता इथे मी एक चमचा लाल तिखट आहे. तुम्हाला हवं असेल तर रंगासाठी तुम्ही कस्तुरी लाल तिखट टाकू शकतात, पण मी इथे खूप जास्त जे तिखट असतं त्या मिरचीचं मी इथं तिखट टाकून घेतलं आहे. 1 चमचाच तिखट टाकलं आहे. तुम्ही पाहू शकता. मस्त खूप जास्त चटणी तिखट होत नाही, खायला मस्त लागते. त्यामुळे इथे मी 1 चमचा भरून चटणी टाकून घेतली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आणि आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक शेंगदाण्याला लागलं जाईल असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यात देखील वाटू शकता, पण इथे माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी इथं मिक्सरला वाटून घेणार आहे. ही चटणी जर तुम्ही खलबत्त्यात वाटून घेत असाल तर खूप छान लागते याची टेस्ट आणि खलबत्त्यात वाटलेली चटणी खूप मस्त लागते. आता आपण चालू बंद करून व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. खूप जास्तही बारीक नाही करायचं आणि खूप जास्त मोठंही नाही. इथे बघा मी मीडियम साईजची मस्त अशी चटणी तयार करून घेतली आहे आणि आता आपण एका कंटेनरमध्ये भरून घ्यायची आहे. म्हणजे एकदम पॅक असं कंटेनर हवा आहे आपल्याला.
मस्त असा बंद एका डब्बा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मस्त आपण ही शेंगदाण्याची चटणी 1, 2, 3 महिने व्यवस्थित अशी राहू शकते, खराब वगैरे होत नाही, खायला खूप छान लागते. कधी तुम्हाला हवं असेल तर